पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस आपल्या रोजनिशीमध्ये लिहितो की जगभरात ख्याती असलेल्या रोम साम्राज्यालाही लाजवेल असं विजयनगरचं डोळे दिपवणारं साम्राज्य होतं। आज याच साम्राज्यातील विठ्ठल मंदिर हे भव्य दिव्य शिल्प आहे। जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते। सोबतच इथला जगप्रसिद्ध दगडी रथ, इथला राज्याभिषेक चौथरा, सासव केतू गणपती मूर्ती, राणीचं स्नानकुंड, राजाचा महाल, राणीचा हमामखाना, कमल महाल पुष्करणी, हजार रामा मंदिर, जमिनी खालील शिव मंदिर, श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, गणेश प्रतिमा, हत्ती महाल, कमलापुरा म्युझियम हे सर्व अगदी नेत्रदीपक आहे। नमस्कार मंडळी, मी विकास शिरोळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय कर्नाटकमधील हम्पी येथे। हम्पी म्हणजेच विजयनगरचं साम्राज्य आहे आणि या साम्राज्याचा आपण आज अभ्यास करायला आलेलो आहोत। खूप मोठा इतिहास या हम्पीला लाभलेला आहे। हम्पीला असं किष्किंधा नगरी असं म्हणायचं। अगदी रामायणापासून तर 16व्या शतकात 17व्या शतकापर्यंत या हम्पीला इतिहास लाभलेला आहे। हा जो पूर्ण हम्पी आहे तो 6 महिने जळत होता, लुटत होता। इतकं काही सहन करून सुद्धा हम्पी आपल्या पर्यटकांना पाहण्यासाठी अगदी दिमाखात उभा आहे। हम्पी हे कर्नाटक बेल्लारी जिल्ह्यातील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे। या अद्भुत ठिकाणी आपल्या देशातीलच नाही तर जगभरातील लाखो पर्यटक भेट देत असतात। अतिशय विकसित असलेले हे प्रेक्षणीय स्थळ इतिहासाच्या पानांवर उपस्थित असलेल्या सर्वात समृद्ध साम्राज्यांपैकी एक आहे। तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेलं हम्पी सुंदर आणि समृद्धच नाही तर इतिहासाने परिपूर्ण आहे। तर मित्रांनो, आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनापासून। आणि ज्या मंदिराजवळ आपण आलेलो आहोत, हम्पीमधलं सर्वात मोठं गणेश मंदिर आहे आणि ही हम्पीमधील सर्वात मोठी मूर्ती आहे। अखंड दगडामध्ये कोरलेली आहे। श्री गणेशाची महाकाय मूर्ती हे मुकुटा पर्वतावर एका मोठ्या दगडात कोरलेली होती। या मूर्तीचे पोट शेंगदाण्यासारखे दिसते आणि स्थानिक भाषेत कडलेकळू म्हणजेच शेंगदाणा म्हणून या बाप्पाचं नाव स्थानिकांनी कडलेकळू असं ठेवलं आहे। या भव्य अशा मूर्तीची उंची सुमारे 15 फूट इतकी आहे। मंदिराच्या बाहेर एक सभा मंडप आहे आणि या सभा मंडपाला 24 खांब आहेत आणि या खांबांवर पौराणिक पात्रांच्या आपल्या सर्व प्रतिमा इथे पाहायला मिळतात। हम्पी आपल्या भव्य मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे आणि असाच एक उत्कृष्ट नमुना म्हणजे ससवेकाळू गणेश मंदिर। हम्पीमधील हे एक प्रमुख ठिकाण आहे। सर्व विघ्न हरणारा गणेश। ससवेकाळू गणेश मंदिरात अखंड दगडात कोरलेली गणरायाची भव्य मूर्ती आहे। या गणेशाची उंची 8 फूट आहे। चंद्रगिरीच्या एका व्यापाऱ्याने 1506 साली विजयनगरचा राजा नरसिंह द्वितीय याच्या स्मरणार्थ बांधला होता। स्थानिक मानतात की हा व्यापारी इथे मोहरीचा व्यापार करायचा। मूर्तीच्या पोटाचा आकार मोहरीच्या दाण्यासारखा आहे आणि मोहरीच्या दाण्याचे स्थानिक नाव ससवेकाळू आहे म्हणून या बाप्पाला ससवेकाळू गणपती असं म्हणतात। विरूपाक्ष मंदिरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे हम्पीमधील जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर। या मंदिराच्या समोर त्या काळातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे। मित्रांनो, हे जे तुम्हाला दगडी बांधकाम दिसतंय ना, तो त्या काळी बाजार होता। एल शेप मध्ये पूर्ण तो बाजार आहे। इथे त्या काळी घोड्यांचा व्यापार व्हायचा। हम्पीमध्ये एकूण 7 जुने मार्केट आहेत। त्याच्यापैकी 2 मार्केट जे आहेत ती इंटरनॅशनल मार्केट आहेत आणि एक बाजार आहे तो हम्पीमध्ये आहे आणि एक दुसरा आहे तो हा विठ्ठलापुरामध्ये आहे, म्हणजे विठ्ठल मंदिराच्या बाजूला आहे। आणि इथे पूर्वी घोड्यांचा व्यापार व्हायचा। मंगोलियन, चायनीज, पोर्तुगीज आणि अरेबियन अशा बाहेरच्या देशातून व्यापारीकडे घोडे घेऊन यायचे आणि इकडनं हिरे, मोती, माणिके अशा मौल्यवान वस्तू घेऊन जायचे। तर मित्रांनो, या ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत त्यांच्यातून आपल्याला इथपर्यंत प्रवास करायला लागतो। म्हणजे इकडनं 1 किलोमीटर जे अंतर आहे तिथे आपल्याला गेटजवळ आपल्या प्रायव्हेट गाड्या आहेत ते तिथे लावायला लागतात आणि तिकडनं आपल्याला 20 रुपये तिकीट काढून इथपर्यंत यावं लागतं इलेक्ट्रिक व्हेकल्सने। म्हणजे यायचं जायचं दोन्ही तिकीट 20 रुपये। ओके, कारण इथे आतमध्ये पेट्रोलच्या गाड्या किंवा हेवी वाहने यांना परवानगी नाही आहे, कारण इथले जे मंदिरं आहेत त्यांना धोका पोहोचू शकतो, यासाठी ती व्यवस्था केलेली आहे त्यांनी। आत्ता आपण पोहोचलोय विजय विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या हम्पीमधील जगप्रसिद्ध दगडी रथाजवळ। हाच रथ आपल्या 50च्या नोटीवर सुद्धा आहे। इथला पॉवरफुल जो राजा होता कृष्णदेवराय त्याने हा बनवला होता आणि तो जेव्हा ओडिसाला गेला होता, म्हणजे युद्धासाठी गेला होता, तेव्हा त्यांनी ओडिसामध्ये जो कोणार्क सूर्य मंदिर आहे ते बघितलं होतं आणि तशीच प्रतिकृती इथे बनवली त्यांनी। कोणत्या रथावर हत्ती बघितला का तुम्ही? नाही, पण या रथावर हत्ती आहे। याला कारण असं की इथे घोडे होते, आक्रमण झाल्यानंतर ते तुटलं आणि तिथे हत्ती बसवले गेले। ग्रेनाइट नावाच्या कठीणाच्या खडकांमध्ये बनवलेला हा दगडी रथ एकूण 7 लेअर मध्ये आहे। त्यावेळी तो जागच्या जागी हलवला जायचा। हा रथ श्री विष्णूंचे वाहन गरुडांना समर्पित आहे। विठ्ठल मंदिर हे आपल्या पांडुरंगाला समर्पित 16व्या शतकातील रचना आहे।
आपल्या पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईच्या मूर्त्या काही काळ इथेच होत्या. नंतर इथे मुस्लिम आक्रमकांनी थैमान घातलं आणि कित्येक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. म्हणूनच सुरक्षेच्या कारणामुळे त्या मूर्त्या पंढरपूरला हलवण्यात आल्या. हम्पी हे 7व्या शतकातील हिंदू विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर व दगडी रथांसाठी प्रसिद्ध आहे. हम्पीला भेट देणाऱ्या सर्वच पर्यटकांना पाहण्यासारखं हे ठिकाण आहे, कारण येथील सौंदर्य, कोरीव काम आणि भव्य वास्तुकला पाहण्यासारखी आहे. विठ्ठल मंदिर हे राजा देवराया द्वितीयच्या कारकिर्दीत बांधले गेले. मंदिराचे सुशोभित खांब आणि सुरेख नक्षीकाम पाहून पर्यटक मोहित होतात. रंगामंडप आणि 56 संगीत स्तंभ हे विठ्ठल मंदिराचे वैशिष्ट्य आहे. विठ्ठल मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे. विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच हे जे बांधकाम केलेले आहे ते पूर्वी राहण्यासाठी होतं, कारण पूर्वीच्या काही हॉटेल्स वगैरे या सुविधा नव्हत्या. इथे आलेले व्यापारी असतील किंवा गेस्ट असतील त्यांना राहण्यासाठी इथे ही बांधकामं केली गेली होती. आता मित्रांनो, माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघताय हे आहे भजन मंडप. नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की इथं भजन केलं जायचं. इथे सुद्धा एखाद्या रथासारखं बांधकाम आहे. या मंदिरात जे 56 खांब आहेत त्यांना हात लावल्याने संगीत ऐकू येते. तुंगभद्रेच्या काठावर वसलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण मंदिरातील खांब पोकळ असून आजही त्यातून सरगमचा निनाद ऐकण्यात येतो. मित्रांनो, आता आपण आहोत लग्न मंडपामध्ये. त्या काळी राजघराण्यातील जेवढी लग्न व्हायची ती लग्न या ठिकाणी व्हायची, म्हणूनच याला लग्न मंडप असं म्हणतात. बघू शकता त्याची रचना कशी केली गेली आहे. लग्नाच्या सर्व विधी असतात ते इथे व्हायच्या. मित्रांनो, इकडे तुम्ही बघताय स्वयंपाक वगैरे आहे तो या किचन मध्ये केला जायचा. हे आहे किचन, त्या काळचं किचन, आणि या किचनच्या बाजूलाच हे जेवणासाठीची सर्व व्यवस्था केली जायची. हा जो आपण बघतोय तो आहे किंग्स बॅलेन्स, म्हणजे राजतुला, म्हणजे राजघराण्यातील लोकांचं इथे वजन केलं जायचं. एका बाजूला राजा आणि एका बाजूला धन टाकलं जायचं. एका पारड्यामध्ये वजना इतकं धन जनतेमध्ये वाटलं जायचं. तर हा आहे राजतुला. मित्रांनो, आज आपण फिरण्यासाठी घेतलेली आहे सायकल, आणि आपण सायकलने आज प्रवास करतोय. जरा वेगळा अनुभव घेऊन बघू. काल बाईक घेतली होती, आज सायकलने प्रवास करूया. आपल्याला 6 किलोमीटर म्हणजे एकूण 12 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. हे क्वीन्स बाथ हाऊस म्हणजेच त्या काळचं स्विमिंग पूल आहे. इथल्या ज्या बऱ्याच वास्तू आहेत ना, ते इंडो इस्लामिक शैलीमध्ये बनवलेल्या आहेत. इंडो इस्लामिक शैलीमध्ये बनवलेलं हे स्विमिंग पूल आहे त्या काळचं. बघू शकता याची रचना कशी केलेली आहे. इथे राणी तिच्या मैत्रिणींसोबत वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या. या कॅनलच्या सहाय्याने या पुलामध्ये पाणी सोडलं जायचं. जी बांधकामं इस्लामिक शैलीमधील आहेत त्यांना मात्र आक्रमकांनी तोडलं नाही. यावरून लक्षात येतं की मुस्लिम आक्रमकांनी फक्त हिंदू मंदिरांना टार्गेट केलं. मित्रांनो, हम्पीला आल्यानंतर आहे ना, इथले जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते लांब लांब आहेत, एकाच ठिकाणी नाही आहेत. कमलापुरा म्युझियमला पोहोचल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो विजयनगर साम्राज्याचा संपूर्ण हुबेहूब नकाशा, ज्यामध्ये सर्व ठिकाणे अगदी बारकाईने दाखवली आहेत. येथील म्युझियममध्ये सुमारे 1000हून जास्त मूर्त्या ठेवल्या आहेत. यातील जवळपास सर्वच मूर्त्या भग्न अवस्थेत आहेत. अगदी साम्राज्याच्या सुरुवातीपासूनच वापरात असलेली हत्यारे, शेतीची अवजारे, भांडी या सर्व वस्तू आपल्याला इथे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. आता आपण पोहोचलोय प्रसन्न विरूपाक्ष मंदिरामध्ये. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे अनेक वर्ष जमिनीमध्ये गेलं होतं. जमिनीमध्ये असल्या कारणाने याला अंडरग्राऊंड शिवमंदिर असं सुद्धा म्हणतात. 14व्या शतकात बांधलेले हे शिवमंदिर खूप वर्ष जमिनीमध्ये होतं. 1980 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत खुदाई करून नव्याने या मंदिराची उभारणी करण्यात आली. मित्रांनो, आता आपण आलोय लोटस महाल जवळ. तर ही चारी बाजूने अशी तटबंदी आहे आणि इथे आपल्याला 35 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. आता आपण रॉयल इन्क्लुजरच्या परिसरामध्ये आहोत. आतमध्ये प्रवेश करताच सर्वात आधी आपल्याला राणीच्या महालाचा फक्त खालचा पाया दिसून येतो. त्यावेळी इथे राणीचा भव्य असा महाल होता. सोने, चांदी आणि हिऱ्यांनी तो बनवला होता. त्यानंतर 1665 मध्ये झालेल्या तालिकोटच्या लढाईत विजयनगरचा पराभव झाला आणि विजयनगरचं सुंदर साम्राज्य उद्ध्वस्त करून लुटण्यात आलं आणि दक्षिण भारतामध्ये मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली. राणी पॅलेसच्या जवळच 3 मोठे वॉच टॉवर दिसून येतात. या जागेवर पुरुषांना यायला बंदी होती. तेव्हा राणीच्या सुरक्षेसाठी वॉच टॉवरमध्ये तृतीयपंथी असायचे.
इथे आपल्याला 2 मजली कमळ महाल पाहायला मिळतो, जो तेव्हा राणीचा समर पॅलेस असायचा, जो इंडो इस्लामिक शैलीमध्ये बनवला आहे आणि याची रचना कमळ फुलासारखी आहे, जो 16व्या शतकामध्ये एसीचं काम करायचा। या पॅलेसच्या पिलर्समध्ये टेराकोटा पाईप्स लावलेले आहेत। या पाईपच्या साह्याने सर्व भिंती ओल्या व्हायच्या आणि जेव्हा हवा यायची तेव्हा या पॅलेसमधील वातावरण थंड होत असे। इथे आपल्याला ही हत्तीशाळा नजरेस पडते। राजा कृष्णदेवरायाच्या काळात दसरा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा। तेव्हा मिरवणुकीमध्ये 11 हत्तींना घेऊन जात असत आणि त्याच 11 हत्तींना राहण्यासाठी ही हत्तीशाळा बनवली आहे। राजप्रांगणाच्या मध्यभागी हे सुंदर हजारारामा मंदिर आहे। राणी अनला देवीने दिलेल्या देणगीचा संदर्भ 1416 सालचा आहे, म्हणजेच या मंदिराची निर्मिती 14व्या किंवा 15व्या शतकात झाली असावी आणि हे मंदिर प्रभू श्रीरामांना समर्पित आहे। या मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामायण कथा, भागवत, वैष्णव संत तसेच सर्व धार्मिक प्रसंग अगदी चित्ररूपात मांडले आहेत। हे सर्व बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते। राज परिसरात आपल्याला ही चौकोनी आकाराची पाण्याची पुष्करणी पाहायला मिळते। या पुष्करणीचं पाणी धार्मिक कार्यासाठी वापरलं जायचं आणि या दगडाच्या पाटांमधून पावसाचं पाणी पुष्करणीमध्ये साठवलं जायचं। मित्रांनो, हे आहे हम्पीमधील बडावलिंग शिव मंदिर आणि जवळजवळ याची उंची आहे ती 12 फूट आहे। 4 फूट पाण्यामध्ये आहे आणि 8 फूट वरती आहे आणि हे जे पाणी आणलं जातं ते तुंगभद्रा नदीतून कॅनलच्या साह्याने हे पाणी आणलं जातं। आता एवढ्या मोठ्या शिवलिंगावर अभिषेक करायचा कसा, तर त्यांनी रचना केली आहे। वरती बघू शकता तुम्ही चारी बाजूनी अशी दगड आहेत, चारी बाजूनी दगडांनी बसण्यासाठी बनवलंय, उभं राहण्यासाठी बनवलंय। तिकडनं अभिषेक केला जायचा। हे शिवलिंग दक्षिण भारतातील 2 नंबरचं सर्वात मोठं शिवलिंग आहे। त्याच्या बाजूला आहे नरसिंह टेम्पल, खूप मोठी नरसिंहाची मूर्ती आहे, जवळजवळ 25 फूट उंच मूर्ती आहे आणि पूर्ण ग्रेनाइट नावाच्या कठोर अशा दगडामध्ये ती कोरलेली आहे। उग्र नरसिंहाची भव्य अशी मूर्ती तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय आणि याची निर्मिती 1528 मध्ये राजा कृष्णदेवराय यांनी केली होती आणि त्यानंतर 1565 मध्ये तालिकोटचे युद्ध होईपर्यंत मांडीवर बसलेली लक्ष्मीची प्रतिमा सुद्धा होती। विजयनगर साम्राज्याच्या संपूर्ण इतिहासाचा खरा साक्षीदार म्हणजे हे विरूपाक्ष मंदिर। मी या चॅनलवर ऑलरेडी या मंदिराची संपूर्ण रहस्यमय माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता। तर मित्रांनो, आता वेळ झाली इथेच थांबायची। ही हम्पीची माहितीपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला दिलेले बेल आयकॉन नक्की क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल। भेटूया अशाच एका नवीन भन्नाट सिरीज मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।